त्यानंतर आपण काही मित्रांना भेटणार आहोत, काही फॅमिलीला भेटणार आहोत, ज्यांच्याबरोबर आम्ही लहानपण बरंच घालवलेलं आहे. गंमत बघूया आपण तिकडे नक्कीच. आम्ही दोघेच निघालो आहेत बहीण भाऊ. मस्त म्हटलं एक छान ट्रिप करूया आणि पावसाचं वातावरण आहे तर म्हटलं चला मस्त एक ट्रिप करूयात. शिवापूरच्या पुढं आलो आहे आम्ही. नाही, शिवापूरमध्येच आहे. भरपूर ट्रॅफिक लागली. टोल नाका लागायच्या अगोदरच 11पर्यंत पोचलो असतो आम्ही, पण काही कारणास्तव आता थांबलोय. खूप ट्रॅफिक आहे. बराच वेळ उभं राहिलो आम्ही एकाच जागी. मुंगीसारखं चाललेलं आहे सगळं, ह्या गाड्या पुढे पुढे हळूहळू. हा खूप चिडलाय माझ्यावर. काय म्हणतो, 1 तास मी खाल्ला, 1 तास या गाड्यांनी खाल्लाय. ट्रॅफिक खूपच आहे. कळलं का रिझन? जर जाणार असेल तुम्ही सातारा रोडनी, जसंच कात्रज तुम्ही पास करता, शिवापूरपासून रस्त्याचं काम चालू आहे. अक्षरशः माझा 1 ते 1.5 तास गेला आता यामध्ये. तर तुम्ही येणार असाल तर शक्यतो टाळा, आणि जाणार असेल तर प्लॅनिंग करून निघा. सकाळ सकाळ लवकर निघा. फार ट्रॅफिक आहे. 1 ते 1.5 तास गेला आहे माझा. उड्डाणपूलचं काम चालू आहे इकडे, त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेलं आहे. 2 पदरी रस्ता आहे तो आता 1 पदरी झाला आहे. भारत टू नेपाळ 4 धाम यात्रा करत आहे. बघा, आपण 4 व्हीलरने वैत असतो, हा 2 व्हीलरने चाललाय. मस्त मस्त वातावरण आहे. आणि आम्ही काय खातोय? वडापाव. गाडी चालवतात तो. आज काही ट्रॅफिक आमचा पिच्छा सोडत नाहीये. आता घाटात आलोय आम्ही. घाटात पण फुल ट्रॅफिक आहे. हे बघ, लग्न 11:30 आहे. 12 इकडेच वाजले. साधारण आम्ही जेवण उरकल्यानंतर कदाचित पोचू. जेवण मिळेल की नाही माहीत नाही ते, पण तरी आम्ही चाललोय का आमचे जे काही जुने लोक आहेत, खूप वर्षानंतर आम्ही त्यांना भेटायला चाललो. त्याच्यात आमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, शेजारचे आहेत, नातेवाईक, शेजारी पाजारी, ज्यांच्यासोबत आम्ही आमचं बालपण घालवलं आहे, त्यांना भेटायला चाललो आहे आम्ही. आणि ते पण मुंबईवरून येणारे. कराडला लग्न आहे त्यांचं. आम्ही पुण्याहून चाललो आहे कराडला त्यांना भेटायला. सुटलो, घामाघूम झालोय बाबा. सुटलो एकदाच त्या घाटातनं. आता अर्धा घाट संपलाय. आता उतरायचं सातारामध्ये आणि कराडला एकदा त्या लग्नाला जाऊ. कधी पुण्यात जाईन असं झालंय. वाजलेत 12. आता बघूयात सातारामध्ये कितीपर्यंत पोहोचतोय आम्ही, किती वाजेपर्यंत पोहोचतोय. पण वातावरण खूप छान आहे. पाऊस नाही आहे आणि पडून गेलेला पाऊस असल्यामुळे वातावरण खूप छान आणि हिरवळ. खरंच खूप छान. चालू आहे की शुभनी. मग कोण आहे? मी नाही ओळखलं तुला. नाही ओळखलं. हे ओळखलं, तिथे नाही ओळखलं. चालू आहे. मामी आहे. बहीणकडे बहीण. त्यांच्याकडे वाढदिवस होता ना. बरं आहे का? समज मी नाही आता नाही. आईला दाखवायला पापा. हे कोण? मस्त आहे. मजा देतो. कशी आहे? कसे? राजू मामा. कोण मामा ना? आम्हाला नाही ओळखलं. थांब नाव आठवत. मी पुन्हा
मी म्हटलं त्याला जाताना राजूबाबा भेटेल. आणि मी बसमधून विचारलं ओय, पिंटू. तुला 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 बाई. आरामचं काम. पहिला ऑर्डर ते फटके ना बाय. हे फोटो काढतील आपले सेल्फी. हा थांब. सेल्फी काढ. तिकडे जाऊया आपल्याला पण. अरे माँ पिक्चर लगा रहे अरे माँ किसको देख के अलग अलग मेरे को याद आ अरे वो याद नहीं चला काजी की तरह नील लग रही है आता खाजू बोला कल लेके जाता कल लेके आया ना भाई लेके आए ऐसा मान के पहले बोले तू बोला था तू तेरा देखना इसने इधर एक कॉर्ड डाला उधर एक कॉर्ड डाला तार लिया मुझे आर्थिक पकड़ लिया मैंने आर्थिक पकड़ लिया जाने वाला नहीं मारते पीछे लकड़ी के दरवाजे में बैठ गया ये भाई बैठे में तार चाहिए मेरे को तार चाहिए बस चाहिए तो चाहिए ये हाथ डाले हुए पैर में मेरे को देना पड़ेगा अरे भी छोड़ के भाग गया कुछ करना चाहिए ना भाग गया और उसको तो दरवाजा लग गया नहीं छूट गया नहीं लग्न पार पाडलं बाबा खूप अडचणी आल्या खूप ट्रॅफिक होतं झालं सगळ्या जुन्या मित्रांना भेटलो खूप आनंद वाटला मजा आली अप्रतिम पण दमलोय 4 वाजता प्रॉमिस केला होता पोचणार आहे आणि आत्ता वाजले आहेत 8:04 अजून एक तास. अजून एका तासाभरात मी पोचेन